तर आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। साताऱ्याच्या खटावमध्ये उरमोडी कॅनल वाहत असून पाणी न सोडल्यानं भीषण पाणी टंचाई। तातडीने उरमोडी कॅनलचं पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। भंडाऱ्याच्या निलज गावात अवकाळी पावसाची हजेरी, कापणीला आलेल्या धानाचं मोठं नुकसान। व्यथा मांडताना शेतकऱ्यांचे डोळे पाणावले। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या मंगरुळपीरमधील पेडगावात वादळी वाऱ्याने कोसळलेल्या खांबामुळे विद्युत पुरवठा ठप्प। उन्हाळी पिकांना पाणीही देता येत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका, तर महावितरणचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष। वाशिमच्या 3 प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सतत घसरण। 200 रुपयांवरून सोयाबीनचे दर हे 4500 वर। शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण। गडचिरोलीच्या भामरागडमधील नारगुंडा इथून दिलीप पेदाम या नक्षलवाद्याला अटक। पेदामवर 8 गुन्हे दाखल, तर अनेक नक्षलवादी कृत्यांमध्येही सहभाग। रत्नागिरीच्या शीळ धरणाच्या नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या 2 चिमुकल्यांचा बुडून मृत्यू। 8 वर्षीय तनिष्का आंबेकर आणि 7 वर्षीय स्मित आंबेकर अशी मुलांची नावं। घटनेने फणसवळे कोंडवाडी गावावर शोककळा। जळगावच्या जामनेरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त रोटवत गावात पहाटेपासून मंदिरात गर्दी। मध्यरात्री हनुमान मूर्तीला शेंदूरचं लेपन करून पहाटेच महाआरती करण्यात आली। रत्नागिरीत दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जन्मोत्सवाचा सोहळा साजरा। शरद बुवा घाग यांच्या कीर्तनासह विविध कार्यक्रमांचेही आयोजन।